म्हणजे मला डोळं बंद केल्यावर तुम्ही दिसता, कारण आपली जवळची दोस्ती आहे. दोस्तीला जीव देणारी जीवा भावाची दोस्ती आहे. हा ते आपलेपणा अजून दुसरं काय ते जिव्हाळा ओढ. हा आपलेपणा जिव्हाळा ओढ समजे आपल्या दोस्तीत. म्हणजे आपल्या दोस्तीचं प्रेम आहे. पण हो, पण तुम्ही तर म्हणला होता जिच्या संग लग्नाचं प्रेम आहे ती दिसणार म्हणून. मग अरे वेड्या, हेच लग्नाचं प्रेम आहे. कसं आणि कधी कळणार तुला? घोटाळ होतय गयो, घोटाळ होतय गयो. हो हो काहीतरी घोटाळा झालं वाटतं. हो जाऊ द्या, तुम्ही चला चला. हे ब्लडी केटल, काय अक्कल आहे की नाही तुझ्या हे बैलाला? सगळा माझा पाय खराब करून टाकला. अहो चूक तुमची आहे. तुम्हीच बरं आबाळाकडे बघत चाललाय आणि बोलता बोलता पाय पडला कुठं नको तिथं. दिस इज रिडिक्युलस. व्हॉट हॅपन? अरे जो ने हे समजो घोटाळ होता ही गयो. या बैलाने माझ्या पग ऊपर शीट केला. एक तर ह्याच्या हे नोकर, हे मला नीट काही सांगत नाही. आणि हे बैल कधीपासून मला खुन्नस देते माहितीये. मी तर तुला सांगते, अशा हे बैलाला नाही ना काठीने मार मार मारला पाहिजे, म्हणजे परत अशा हिम्मत नाही करणार. थांब. अरे कल्पेश, हे साहेबरावला धक्का जरी लागला उभ्यातून हात काढून हातात देईन. पाहुणा पाहुणा म्हणून लाड करायलोय, डोसक्यावर बसायला तुम्ही तर. हे मुख्य जनावरांसंग कसं वागायचं कळत नाही वय. अरे त्यात काय एवढं? अरे पैसा टाकला तर असा 10 जनावर विकत घेईल मी. लायकी आहे काय बैलाची? पाहुणा साहेबराव भाऊ आहे आपला, बैल नाही. जिगरी दोस्त आहे माझा. पैशाचा माज तिकडे शहरात. ही दाखवते ते पैशाच्या माज, आणि तू काय करते? कल्पेश, तू पण तर मला हे बॉडीच्या माज दाखवते ने. तोंड सांभाळून बोला. संक्रांत म्हणजे काय कोण सांगेल मला? असते यावेळी बाजरीची भाकरी खायला मिळत्या. हरभरा, वांग आणि गाजर हे मिक्स केलेलं खेंगाट खायला मिळते. बरोबर, बस. बाई, आज मस्तपैकी पतंगबाजी असते. आम्ही बी जाणार आहे की रानादाच्या शेतात पतंग उडवायला. बरं ठीक आहे, आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. आज मकर संक्रांत आहे. या दिवशी सिंह मकर राशीत प्रवेश करतो. आजपासून दिवस परत मोठा व्हायला लागतो. इथून पुढे उत्तरायण सुरू होतं. म्हणजे या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तरेला येतो, म्हणून त्याला उत्तरायण असं म्हणतात. ओ डिग्रीवाले बाई, ओ रामायण काय सांगताय त्यांना? पाठांतर करून घ्या सगळी उत्तरं त्यांच्याकडून. असं गोड बोलून आणि सांगून काही फरक पडत नाही. यांच्याकडून जर पाठांतर करून घ्यायचं असेल ना तर त्यांना छडीचीच भाषा कळते. सर, छडीने पाठांतर होईल पण समजणार नाही मुलांना. हो काय? काय फरक पडणार आहे समजून? हे तुमचं रामायण आणि उत्तरायण समजून आयुष्यात काही फरक पडणार आहे का? पण सर, 4 दिवस दिल्लीला काय जाऊन आलात तुम्ही, मला शिकवायला लागलात? अहो इथं हेड सर आहे मी, हे विसरू नका. इथं मी जे म्हणतो ना ते तसं व्हायला पाहिजे. तुम्ही किती डिग्र्या मिळवल्या, पदव्या मिळवल्या आणि परीक्षा दिल्या ना, तरी इथं माझ्या हाताखाली काम करावं लागणार, हे विसरू नका. मी जसं म्हणतो ना तसंच व्हायला पाहिजे.
ठीक आहे सर. अहो नियम पाळा हो, नियम. काय आहे, शिक्षण मंडळाच्या सर्क्युलर प्रमाणे हा सप्ताह आपण सौजन्य सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत. त्या नियमानुसार मी इथं आलेलो आहे. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड बोला, घ्या. तिळगुळ घ्या, गोड बोल. ए, तुम्हाला काय झालं रे दात काढायला? हेड सरांशी कसं वागायचं ना हे शिकवा त्यांना. उत्तरायण आणि दक्षिणायन शिकवताय. महाजन मास्टर, सौजन्य सप्ताह. थांबा. उत्तरायण म्हणजे काय तुम्हाला कळलंय आता? हॅलो, हा मी जरा शिकवते. काही महत्वाचं आहे का? होय, महत्वाचं आहे. बर, तुम्ही आता मी काय शिकवले ते लिहायला घ्या, वया काढा. हा बोला. चुकलंच माझं काल, जरा जास्तच डोकं गरम झालं. ठीक आहे, काही हरकत नाही. तिळगुळ देऊन जो काय कडवटपणा होता ते मिटवायचं मनात होतं. नाही, तसं काही नाही. तुम्ही एवढं मनाला नका लावून घेऊ. नाही, गोदक्कानं सांगितलंय तुम्हाला शेतावर बोलवायला. ते काय ते तिळगुळ द्यायचंय म्हणत होती. ठीक आहे, आता गोदाक्कांनी सांगितलंय तर करते मी प्रयत्न. शाळा सुटल्यावर घरी जाऊन येते मी. कल्पेशचा सुद्धा काय प्लॅन आहे बघायला लागेल ना. यांना बी घेऊन या. तिळगुळ देऊन त्यांच्या बरोबरचं भांडण मी मिटवून टाकतो. ठीक आहे, चालेल. नंदिता, डोळ बंद कर की. कशाला? कर म्हणले ना, मग कर की. सूरज, अरे काय चाललंय लहान मुलांसारखं? अगं कर की. बरं. ताईसाब, डोळे उघडा बघा की. अगं बाई, एवढी भारी साडी आणि एवढं भारी दागिना. काय हो, कुठं हात मारलायसा? कारखान्याच्या कमिटी आहे मी, विसरलीस काय? आणि जरा इकडे तिकडे हात मारला की होतंय सगळं मनासारखं. पण काय अंगलट तर येणार नाही ना व? असं कसं होईल? अगं तेवढं डोकं आहे आपल्याकडं. आजकाल लईच हुशार झालायसा तुम्ही. अरे वा, हे कोणी आणलं? विचारा की तुमच्याच भावाला. तू आणलंस काय? ते म्हणजे मी घाबरतोस कशा पायी? अरे पहिल्यांदा चांगलं काम केलंयस तू आयुष्यात. या दुखतं का हो? नाही, थोडंसंच लागलं. काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे.